कंगना राणावत सारख्या अभिनेत्री शिवसेनेला वारंवार टार्गेट करत असतात, शिवसेनेवर टीका करत असतात. आता त्या अभिनेत्रीला एक अभिनेत्री आणि शिवसेनेचा सदस्य म्हणून तुम्ही उत्तर देणार का? नाही, अजिबात नाही. तुम्ही त्यांचे फॅन आहात का? हां, मी पण नाही. मला असं वाटतं, मी सांगते त्याचं उत्तर. मला असं वाटतं त्यांच्यावर बोलायला पाहिजे होतं, त्याच्यापेक्षा जास्त ऑलरेडी बोललं गेलेलं आहे आणि आता बोलायची गरज नाही आहे. आणि टीका करायला लोकशाही आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणी ती करावी. त्याला तुम्ही उत्तर देणार नाही का? नाही, मी तेव्हा सुद्धा त्यांना उत्तर द्यायला सर्वप्रथम तर आज क्लिअर करू इच्छिते, मी जो इंटरव्ह्यू केला होता तो त्यांना उत्तर देण्याकरता तेव्हाही केलेला नव्हता. तो त्या इंटरव्ह्यूचा एक भाग असणार होता. पण त्या काही काय म्हणतात ते प्रश्नांच्या ओघाओघामध्ये जास्त प्रश्न त्यांच्याबद्दल विचारले गेले म्हणून त्याच्यावरती उत्तरं द्यावी लागली. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं नको तितकं महत्त्व ऑलरेडी या विषयाला दिलं गेलेलं आहे. आता आपण ते ड्रॉप करू शकतो. भाजपच्या टीका म्हणजे काय आहे, पुढे तुम्हाला आयुष्यामध्ये माझ्या कदाचित मी हे आज घातलं आहे थोडंफार, ते सोडून वेगळी मेडल्स दिसतील. कारण ज्या प्रचंड प्रकारे माझे ट्रोल्स परत सुरू झालेले आहेत त्या सगळ्यांनाही मी खूप अगदी एक वॉर्म वेलकम देऊ इच्छिते. आणि त्यातले एकही ट्रोल, त्याच्यातला एक ट्रोल माझ्याकरता मोठ्या मोठ्या पदकांसारखा आहे. कारण त्याच्यातलं एक ट्रोल मला हे दाखवतं की जे मी करते ते मी बरोबर रस्त्यावर चालले आणि त्याच रस्त्यावर मी चालत राहणार. आणि त्या ट्रोल इतक्या हीन पातळीचे असतात की त्याच्यावरती मला वाटतं बोलून त्याच्यावरती त्याला महत्त्व देणं पण चुकीचं होईल. पण तीच त्यांची नेहमी रणनीती राहिलेली आहे की एखाद्या व्यक्तीला पर्सनल टीका करून आणि पर्सनल ट्रोल करून खाली खेचणे. पण त्यांनी ह्यावेळी त्यावेळी चुकीची व्यक्ती निवडली होती आणि ह्यावेळी तर अगदीच चुकीची निघाली आहे. कारण मराठी आहे, मी पाऊल पुढे टाकल्यावरती मागे घेणार नाही. त्यामुळे त्यांनी करत राहावं त्यांचे काम, मी माझं करत राहील. महिला आघाडी खरं सांगायचं तर शिवसेनेची इतकी भक्कम आहे की मला फार आनंद आहे की मी त्यांचा भाग जर होऊ शकले. पण आणि काम करायला खूप आहे. आणि मेन गोष्ट मला ह्याच्यावरती अगदी इमिजिएटली काम करायला आवडेल की मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात नाही तर जगभरातनं असंख्य मुली येतात. त्यांना त्यांच्या आईवडील खूप आत्मविश्वासाने पाठवतात की आमच्या मुली मुंबईमध्ये सेफ आहेत. आणि मला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे की मी अशा मुंबई शहराचा भाग आहे की त्या मुली इथे खूप सेफ आहेत. तर विमेन्स सेफ्टी आणि विमेनचे दुसरे अनेक अगणित जे प्रॉब्लेम आहेत खरं सांगायचं ते महाराष्ट्रभर आहेत. आणि त्याच्यावरती मला काम करायला जास्त आवडेल, मुलं आणि बायकांच्या अनेक विचारांना. इनफॅक्ट जर माझी MLC कधीमधी झाली अनाऊन्स तर मी जरूर, माझा जो पहिला विचार आहे तो त्याच्यावरचाच आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. पण तो वेळ येईल तेव्हा मी जरूर त्या डिस्कस करेन. कमलेशजी बोला. कलाकार जेव्हा जेव्हा राजकारणात येतात ते फार काळ टिकत आहेत. म्हणजे अमिताभ बच्चन यांनी प्रयोग करून बघितला, ते पण टिकले नाही फार राजकारणात. तुम्ही एक पक्ष जॉईन केला, तुम्हाला त्याचा अनुभव वाईट आला, सोडला. किती लांब तुमची लिंक तुम्ही बघता? मला असं वाटतं की हे विचारणं म्हणजे थोडंसं जोक इज ऑन यू. कारण जेव्हा मी काँग्रेस सोडली तेव्हा पण मी असं कधीही म्हटलेलं नव्हतं. जरूर माझं पत्र काढा आणि वाचा की मी राजनीती पॉलिटिक्स सोडलं आहे. मी फक्त एवढं म्हटलं होतं की मी पक्ष सोडत आहे पण मी लोकांकरता काम करत राहीन. एक झालं. आणि त्यामुळे मी तेव्हाही पॉलिटिक्स सोडलेलंच नव्हतं. आणि आताही मला जितकं माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्याने अगदी म्हणजे अगदी जमिनीवरती उतरून काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण मला मुळात असं वाटतच नाही की AC रूममध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे येणारा काळ जो आहे, आज मी तुम्हा सर्वांकरता आणि महाराष्ट्राच्या जनतेकडनं फक्त थोडा विश्वास आणि थोडा वेळ मागत आहे. कारण येणारा काळ, मला असं वाटतं मी कितीही बोलले तरी येणारा काळ ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये बरेच लोक आले, सर्व प्रकारच्या चॅनल्सनी माझ्या मुलाखती घेतल्या, पण कुठेतरी माझ्या कामाने जे काही, म्हणजे मी हरले तरीही जे सिद्ध केलं माझ्या कामाने ते माझ्या बोलण्याने होऊ शकणार नाही. त्यामुळे आज मी फक्त थोडा वेळ मागू शकते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यावेळी तुम्ही प्रचार करत होता त्यावेळी अनेकदा भाषणं दिली ज्यामधून तुमचे सेक्युलरवादी विचार जे आहेत ते प्रामुख्याने समोर आले. आता तुम्ही काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करताय. शिवसेना ही साधारणतः साधारणतः नाही, हिंदुत्ववादीच आहे. तर तुमचे विचार त्याच्या पद्धतीनं पुढे जाते. कारण जे सेक्युलरवाद
काँग्रेस काय आहे आहे का? मुळातच मी थोडक्यात ह्याचं उत्तर देते, कारण ह्याचं उत्तर खरं फार डिटेल आहे की सेक्युलर म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे इतर काय म्हणतात ते धर्मांच्या कडे आपली असलेली धर्मांना हेट करणं नाही किंवा स्वतःच्या धर्माला विरोध करणं किंवा त्याचा तिरस्कार करणं असंही नाही. मी हिंदू आहे जन्माने आणि मी कर्मानेही हिंदू आहे आणि हिंदू धर्माबाबत मी खूप बोलू शकते, कारण हिंदू धर्माचा मी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. मी 8 ते 9 वर्षाची असल्यापासून योग साधना केलेली आहे. मी एक पूर्ण म्हणजे त्याला म्हणतात जो टीचर ट्रेनिंग कोर्स योगाचा करून मी सर्टिफाईड योगा टीचरही आहे. या सर्व गोष्टींवरती आतापर्यंत बोलायची गरज वाटली नाही, कारण का मला असं वाटतं की आपला जो धर्म असतो तो जसा देव कसा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो तसा आपला धर्म हा आपल्या अत्यंत मनातला, हा अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा असा विषय असतो आणि तो दरवेळी वेशीवर उभं राहून त्याचा उहापोह करण्याकरता वापरण्याची मला गरज वाटली नाही. पण हिंदुत्ववादी म्हणजे ज्या ठिकाणी माझ्या धर्माचा प्रश्न येणार तिथे मला माझ्या धर्मानेच मी वागले आहे आणि यापुढेही वागेन. हिंदी में जानना अभी हिंदी शुरू करें. योगी आदित्यनाथ बॉलिवूडच्या कलाकारांना उद्या भेटणार आहेत. आपली यावरची काय प्रतिक्रिया, कारण आपण सुद्धा बॉलिवूड मधून त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र नेहमीच आपल्या अतिथींचं जास्त स्वागत करण्यामध्ये नेहमी कधीही मागे राहिलेला नाही. आम्ही त्यांना जय महाराष्ट्र सांगू शकतो. हो जरूर. ओके. आज आपने शिवसेना ज्वाइन किया है, क्या कहना है? देखिए, मैं यही कहना चाहूँगी कि पहले तो जिस तरह से पिछले 10 महीनों में 11 महीनों में अभी पूरा 1 बरस हो गया है, बहुत ही कठिन समय में महाराष्ट्र के लिए बहुत कठिन समय रहा, क्योंकि आप भूल नहीं सकते कि मुंबई महाराष्ट्र में है, जो देश का एक आर्थिक जिसको कहते हैं कैपिटल है, और ऐसी जगह है कि जहाँ पर दुनिया भर से और देश भर से लोग आते जाते रहते हैं. बहुत मुश्किल था कोविड जैसी समस्या से जूझना, और ऐसे समय में कोविड जैसी समस्या से ही नहीं बल्कि जो नैसर्गिक आपत्तियाँ आई हैं महाराष्ट्र प्रदेश पर, वो बहुत बड़े पैमाने पर आई है. कुछ ज़्यादा ही आपत्तियों से भरा हुआ ये वर्ष महाराष्ट्र के लिए रहा, महाराष्ट्र के किसानों के लिए भी रहा. एक बहुत ही ज़बरदस्त कामगिरी मुझे लगता है महाआघाड़ी सरकार ने की है, और उसमें बहुत बड़ा हाथ उद्धव जी का रहा है. और उद्धव जी एक सीएम के तौर पर उन्होंने इतनी बढ़िया तरह से महाराष्ट्र को संभाला है, अपने साथ लेकर चले हैं. जहाँ पे ज़रूरत होती है वहाँ पे वो अपनी स्ट्रेंथ दिखाते हैं, जहाँ पर ज़रूरत होती है वहाँ पे वो घर का जैसे कोई बड़ा सदस्य आकर हमसे और आपसे बात करता है उस तरह लोगों को समझाते भी है. तो मुझे लगता है जिस तरह उन्होंने महाराष्ट्र को खूबसूरती से संभाला है वो देखकर मैं बहुत प्रभावित हूँ, और इसलिए मैं चाहती हूँ कि ऐसे नेतृत्व में मैं ज़रूर काम करना चाहूँगी.